सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व श्री पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं प्रवासवर्णन अपूर्वाई. तर आजचं 13वं पुष्प वाचते. सकाळी उठून फिरायला जाण्याचा निश्चय ही एक माझ्या आयुष्यात वारंवार ठरवून मोडलेली घटना आहे. लंडनची माझी पहिली पहाट फुटली आणि ह्या निश्चयाने पुन्हा एकदा उचल खाल्ली. अचानक पहाटे मला जाग आली. खिडकीबाहेर पाहिलं, पाऊस नव्हता. सूर्य उगवला की नाही हे लंडनमध्ये केव्हाच कळत नाही, पण बाहेर उजेड होता. मी माझा पहाटे फिरायला जाण्याचा निश्चय जाहीर केला. बायको कुत्सितपणे हसली. त्या हसण्याला दाद न देता मी तो सूट पुन्हा एकदा चढवला. गळ्याला मफलर गुंडाळला, कारण उन्हाळ्याचे दिवस असले तरी थंडी होतीच. पुण्याला डिसेंबरात असते ना, तशी थंडी होती. हो, हल्ली पुण्याला पूर्वीच्या थंडी पडत नाही म्हणतात. मी 35-36 सालातल्या हवेविषयी बोलत आहे. हा खुलासा मुद्दाम करतो, उगीच वाचकांच्या पत्रांची मारामारी नको. किल्बर्न विभागात तडकोड राहतात. मी फिरायला निघताना हातात लंडनचे रस्ते दाखवणारे नकाशाचे छोटे पुस्तक घेतले होते. पहिल्याच दिवशी रस्ता चुकू नका हे वाक्य धर्मपत्नीखेरीज कुणाचं असणार. चुकायला काय झालं? शिवाय देवानं मला तोंड दिलं आहे आणि इंग्रजी भाषा मला येते, मी कणखरपणाने बोललो. माझ्या त्या कणखरपणामुळे तडकोडांपैकी रामभाऊंचं मत माझ्या बाजूचं आणि सौ तडकोडांचं जरासं माझ्या विरुद्ध झालेलं मला दिसत होतं. लोकांच्या पुढे बायकोनं सूचना देणं हे रामभाऊंना आणि मला दोघांनाही नापसंत आहे. हे पुढे एकदा आमची कुटुंब सेल्फिजेस दुकानात खरेदी गेल्याची संधी साधून आम्ही बोलून घेतलं. मी उत्तर ध्रुवाचा शोध करायला निघालेल्या प्रवाशांच्या आत्मविश्वासाने ख्राइस्ट चर्च ॲव्हेन्यूमधून किल्बर्नच्या रस्त्याला लागलो. सकाळी 9चा सुमार होता. रस्त्यात संपूर्ण शुकशुकाट होता. दुतर्फा टुमदार इंग्रजी बंगल्यांसमोर रंगीबेरंगी फुलांनी फुललेल्या बागा, मधूनच दुकानांच्या रांगा, पण दुकानं बंद. सुमारे 20 मिनटं चालल्यावर सायकलवर वर्तमानपत्रांचा गठ्ठा घेऊन जाणारी एक मुलगी मला दिसली. तिनं दिव्याच्या खांबाला आपली सायकल टेकवली आणि गठ्ठ्याच्या वजनाने ती सायकल खाली आदळून वर्तमानपत्र इतस्ततः पडली. मी चटकन पुढे होऊन तिची सायकल उचलली आणि तिने वर्तमानपत्र गोळा करून पुन्हा गठ्ठा बांधला आणि सायकलवर चढवला. त्या 16 वर्ष देशीय गौर युवतीनं माझे आभार मानले. एका भारतीयाच्या या परोपकाराच्या भावनेचं दृश्य पाहायला तिथे सकाळी 9 वाजता देखील कुणीही नव्हतं याचं मला मनस्वी दुःख झालं. माझ्या मनात त्या मुलीला बरंच काही विचारायचं होतं, पण ती युवती सायकलवरून टांग मारून म्हणणार होतो, पण टांग हा शब्द त्या तरुणीच्या संदर्भात योग्य नाही, तर सायकलवरून शेजारच्या गल्लीत अदृश्य झाली. त्या रम्य पहाटे गठ्ठ्यापलीकडून दिसणाऱ्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत मी काही क्षण उभा होतो. वाऱ्यानं तिचं सोनेरी केस भुरभुरत होते. जाऊ दे, इतकंच पुरे. इतक्या थंडीत अंगात जाड कोट वगैरे न घालता उघड्या पायांनी सायकलीवरून वर्तमानपत्र टाकण्याचं तिला काम करावं लागतं, असं मी मनातल्या मनात पुटपुटले. पुढे मला कळलं की ही कामे विद्यार्थी सुट्टीच्या दिवसात 4 पैसे मिळवण्यासाठी आनंदानं करतात. मी त्या निर्जन रस्त्यावरून आणखी पुढे गेलो. बाजूच्या घरात माणसं राहत असल्याचा कुठलाही पुरावा नव्हता. मधूनही एखादी मोटर जायची, त्यात माणसं असत. माणसं अजिबात नसलेली मोटार रस्त्यातून जाताना मला तरी आढळली नाही. काही वेळानं दुरून हॅम्लेटच्या बापाच्या भूतासारखं काहीतरी सरकत माझ्याकडे येत आहे असा मला भास झाला. मी त्रस्त संबंधा, शांत रहा वगैरे वाक्य आठवेपर्यंत ती आकृती समोर येऊन उभी राहिली. 6 फूट उंच आणि डोक्यावरच्या शिरस्त्राणामुळे आणि लांब डगल्यामुळे अधिकच उंच वाटणारी ती आकृती लंडनच्या सुप्रसिद्ध पोलिसाची होती. लंडनचा पोलीस हा साऱ्या जगाचा
कौतुकाचा विषय आहे. बॉबी हा आबालवृद्धांचा मित्र आहे. तो कधी रागवत नाही, चिडत नाही, चिरीमिरी मागत नाही, सदैव मदतीला तयार. फक्त त्याला हसता येत नसावं. त्या रम्य पहाटे मी त्या पोलिसाला पाहिल्यावर मला स्थितप्रज्ञ दर्शन झाल्याचा आनंद झाला. अहिंसा सत्य असते याचा तो पुतळा. त्याच्या हातात शस्त्र नाही. समोर गुन्हेगारांची टोळी चाल करून आली तरी तो हात उगारत नाही. चोराला चोरी करताना देखील त्याच्या भावना न दुखावतील अशा बेतानं तो पकडतो. चोर पकडल्याचा त्याला आनंद नाही, निसटल्याचं दुःख नाही. रस्त्यात भलतीकडे गाडी उभी असली तर निमूटपणे आपली वही काढून तो नंबर टिपून घेतो. राग लोभ क्रोधांच्या पलीकडे गेलेल्या या महात्म्याचं दर्शन मला लंडनच्या पहिल्या प्रभातफेरीच्या वेळी व्हावं याचा मला मनस्वी आनंद झाला. आपल्याकडे पोलीस आडवा आला तर काही ठिकाणी परत घरात येऊन माणसं जरा बसून मग पुन्हा बाहेर पडतात असं मी ऐकलं आहे. लंडनमधला बॉबी हा अलौकिक पुरुष आहे. आपल्याकडे अपघात चोरी मारामारी अशा प्रसंगाला पोलीस कधीही स्वतःच्या उपस्थितीने अधिक शोभा आणत नाहीत आणि माणसाचा मुडदा पडला की 2 तासांनी बाजूच्या जिवंत गर्दीला दंडुके हाणीत पोलीस पार्टी येते. लंडनमध्ये तर मी ऐकलं आहे की चोरीच्या ठिकाणी चोरीच्या आधी पोलीस उभा असतो. चोराला चांगली चोरी करू देतो आणि मग पकडतो. चोर कोर्टात वेळेवर हजर राहतो. जी शिक्षा असेल ती मुकाट्याने भोगतो. तुरुंगात टेलिव्हिजन रेडिओ आणि इत्यादी साहित्य असल्यामुळे त्याचा वेळ बरा जातो. फक्त रविवारी पाद्री येऊन प्रवचन देतात तेवढा वेळ त्रासात जातो असं म्हणतात. लंडनला दुधाच्या बाटल्या कोणीही चोरीत नाही. नाक्यावर वर्तमानपत्र असतात पण विकणारा पबमध्ये लागर पीत असतो. गिऱ्हाईकं पेटीत पैसे टाकतात, नेमके सुट्टे पैसे उचलतात आणि जातात. इंग्रजांचा प्रामाणिकपणा अवर्णनीय आहे. अधूनमधून पोलिसांना काम मिळावं म्हणून खून बँकेचे दरोडे वगैरे दुष्काळी कामं काढण्यात येतात. हल्ली बरेचसे पोलीस फुटबॉल पूल्सची कोडी सोडवतात. माझ्या मुक्कामात 14 पोलिसांच्या टोळ्यांना 20 की 30 हजार पाऊंडांची लॉटरी फुटली असं ऐकलं. अशा या भाग्यवंतांच्या वंशातल्या सुपुत्राची आणि ज्ञानदेवाच्या मराठीची नगरीतल्या दुसऱ्या सुपुत्राची त्या शुभ पहाटे किल्बर्न रोडवर गाठ पडली. रस्त्यात अजूनही माणसं नव्हती. एका अर्थी हे बरं होतं. मी आणि बॉबी 4 घटका बोलू शकलो असतो. मी समोरून येणाऱ्या त्या 6 फूट उंचीच्या महामानवाला सहास्य वदनेनं म्हटलं, गुड मॉर्निंग. असं काहीसं कुरबुरत तो सरळ तरंगत पुढे निघून गेला. माझे मनाशी रचलेले सर्व संभाषण कोसळलं. याम चिंत यामी सततम मयी सा विरक्ता हे एकूण प्रेयसीप्रमाणे पोलिसालाही लागपडावं याचं नवल करीत मी आल्या वाटेनं परतलो. कदाचित त्याची ड्युटी संपली असेल, कारण ड्युटीवरचा इंग्रज आणि खाजगीतला इंग्रज यात फरक आहे. आता रस्ता हळूहळू हलायला लागला होता. येताना ज्या बागेत फक्त फुले होती तिथे मुलंही दिसू लागली. गुटगुटीत सुंदर मुलं आणि अत्यंत दरिद्री पोशाख अंगावर चढवून हातात खुरपी घेऊन त्यांचे बाप बागेत राबत होते. इतर युरोपीय देशात आणि इंग्लंडमध्ये हा महत्त्वाचा फरक आहे. रविवार म्हटला की युरोपियन लोक आपल्या मुलाबाळांचं उत्तम पोशाख चढवून चर्चमध्ये जातात. इंग्रज मात्र अगदी गचाळ पोशाख घालून स्वतःच्या बागेत काही खणत नाहीतर उकरीत बसतो. बागेत खणणं आणि उकरणं हे कार्य समस्त इंग्लंडभर रविवारी सकाळी चालू असतं. बाग राखणं बाग खणणं हा इंग्रज पुरुषांचा अगदी लाडका शौक आहे आणि कुत्र्याचे कौतुक करणे हा बायकांचा. इंग्लंडमध्ये जन्माला यायचं असेल तर फूल म्हणून यावं किंवा कुत्रं म्हणून यावं. इतक्या चांगल्या संस्कारात वाढलेली इंग्रज कुत्री देखील दिव्याच्या खांबाचा उपयोग तसाच करतात हेही जाता जाता नमूद करावंसं वाटतं.
दुर्दैवानं माझे आणि कुत्र्याचं बरं नाही. धनाजीच्या शत्रूंच्या घोड्यांना म्हणे पाण्यात धनाजी दिसायचा. कुत्र्यांच्या डोळ्यात मला सदैव सैतान दिसतो. एकतर बऱ्याचशा कुत्र्यांना धोब्याकडून पावाबिवाची लाच मिळत असावी. स्वच्छ कपडे घालून गेलं की चिखलाने लडवडलेल्या पायांचे शिक्के अंगावर उठवल्याशिवाय कुत्र्यांना हाडूक गोड लागत नाही. पाहुण्यापुढे चहा आणून ठेवला की त्या कब्बशांवर झेप घेणं हा दुसरा धर्म आणि अत्यंत महत्त्वाच्या संवादात बोलणाऱ्याचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी प्रसंगी देहधर्माचा उपयोग करणं हा तर कुलधर्म. पण इंग्लंडात या प्राणीविशेषाशी मला राजनैतिक संबंध जोडावे लागले. मी कुत्र्याशी संबंध जोडायचे म्हणजे कसायानं गोसंरक्षणासाठी आणि त्याच्या संस्थेसाठी अध्यक्षाचं काम करणं अशा प्रकार होता. पण मनातला सगळा राग गिळून मी कुत्र्याशी चालन करीत होतो. घरमालकिणीच्या कुत्र्यापुढे गोंडाघोळीत होतो. माझी विचार फाडली. नवी घेतलेली फेलठॅट बिस्किट समजून तिचा तुकडा मोडला तरी हसण्यावरी घालवत होतो. न घालवून सांगतो कुणाला? कुत्र्याविरुद्ध तोंड वर करून बोलण्याची माझी काय प्राज्ञा होती? माझं सामान फिंचली रोडवर येऊन पडलं असतं आणि वर मालकीण मला गुड मॉर्निंग म्हणाली असती. एखाद्याला घालवून देताना सुद्धा या गुडचा उपयोग होतो. गुड मॉर्निंग हे आता निघा या अर्थानंही वापरलं जातं हे मी इंग्लंडात शिकलो. तर मंडळी, आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या बघूया. तोपर्यंत नमस्कार.